दुराक्षता कुणी किल्या सांग गुणीवंता असं स्पर्धेमध्ये जातो गुरुच मी बिरद वागवितोच गणराज महाराज तुम्ही ज्ञानाचे झाजत हिंगणगाव यल्लमा देवीच्या स्पर्धेमध्ये 5व्या वर्षाला राखावी माझी लाज 5व्या वर्षाला राखावी माझी लाज डोलावर ताप पडती विजवानी आज
विमानात बसून लागली होती स्वतः फिरायला. त्या बाळाचा रडण्याचा आवाज घेमा स्वतः पार्वतीच्या कानाला गेला. पार्वती म्हणते शिवदेवाला पार्वतीच्या कानी उतरला गेला. पार्वती बोलती शिवदेवाला स्वतः काय लागली ती बोलायला खाली मानव खंडाळा एवढ्याच्या झाडाला बाळाचा पाळणा बांधायचा बाळाचं जाऊन संरक्षण पाहिजे करायला. कोण चंदालीने कशाला बाळान तिने झाली असेल त्या मुलाचा तिने धिक्कार केलाय. आपण चला बघाय म्हणून शिव पार्वती त्या झाडाजवळ भेमाली. निघून जशी गेलेली असायला शिव पार्वतीने विचार केला होता मनाला. शिवदेवाने स्वतः भस्माच्या जीवावर वाऱ्याचे देवा झुळूक हो अशी जप्तरला नोंद आहे भीमा. त्या वाऱ्याच्या झुळकीन वय आणि पालनाया हाडकया हाडे का पालनाया हाडकया हाडे का पालनाया हाडकया हाडे का शिवदेवाने वाऱ्याची झुळूक सोडली. त्या वाऱ्याच्या झुळकीनं पाळणा हलू लागला. शिवदेवाने माशीचं रूप धारण केलं. देवा स्वतः नाही तर त्या झाडाला मवाळ दिसू लागलं. जसं केलेलं असायला आज्ञा केली ती स्वतः 5 फळ्या भुशी गेला. बाळाच्या मुखावर जसं सूर्याचं तेज लागलं पडायला त्याच्यावरती फणा काढून सावली धरण्यासाठी त्या वेळेला बाळा वाजायला तरी का बाळाला ऊन लागलं. 5 फळ्या भुजी मुलाच्या डोईवरती फणाची सावली धरणार. दिवस दुपारी गेला 4 वाजायच्या टाइमला तिरकी फळ्या धरणार त्याला सावली देणार. असं म्हणून स्वतः सर्पाला बोलून घेतला आज्ञा केली त्या वेळेला. एक रागू महिना देवा रागू बसवला त्या भावाला. त्या रागूला सांगितलं बाळ जर रडायला लागले चोचमार भावाला मध पडू दे बाळाच्या मुखाला.
मुलाच्या मुखात पाडायचा. मधाचा मध त्या बाळाच्या मुखात पडायचा. इन्सुलिनकडे स्वतः सांगितलं होतं खायल्या बाजूला. बाळाचा पाळणा कोण तर सोडायला सोडू द्यायचा नाही, दोष करायचा त्याला असं म्हणून स्वतः सांगितलेलं असायला त्या वेळेला शंकर त्या देवाने शंकर हे देवाने आपल्या म्हणणीला मायवानी एकवा म्हणतो, परंतु ह्या पुस्तकाच्या नियमाला मायवा आणि जुन्या शाहीरनं लिखाण केलेला यल्लवा असा आहे. बरोबर आहे. स्वतः त्या बहिणी मिळायला डोंगरची यल्लापा, कोल्हापूरची अंबिका, तुळजापूरची तुकवा, दैवडीची मरगवा, दुर्गवा ह्या म्हणायच्या नाहीत. फक्त पुस्तकाचा हे तुकवा आणि मायवा दोघीही भीमा. विचार जसा केला होता म्हणाला मेंढ्या याचा ह्या कर, मेंढ्या याचा ह्या कर. करण्यासाठी त्या पाळण्याला वादे त्याने आम्हारे
सावलीच्या जाळीला वाल घातली. वर जसे घालते त्या वेळेला माशाचं मोहळा उठलं त्या बोकडाला लागलं चावायला. बोकड ओरडू लागलं. त्याच वेळेला काढल्या मायवाने अग्नीच्या झाडाने विचार केला, बहीण यल्लवाला काय लागली म्हणायला. सुद्धा बोकड ओरडत आहे, काय झालं बघू चल बर का. म्हणून स्वतः दोघी जण जशा उठून पुढल्या बाजूला गेलेल्या साईला बहिणी जशा जवळ गेल्या कांडी माय का म्हणते बहिणी यल्लूला, बाई ग पाळणा सोन्याचा आहे. होय होय सोन्याच्या जावळाचा बाळ एक आहे, मुखामध्ये त्याच्या रत्न आहे, पायामध्ये पद्म आहे. जावळाचा बाळ लागलाय रडायला, परंतु तो बाळ घेऊ म्हणलं. सात फड्या भुजिंग, सात फड्या भुजिंग तिथं या पाळण्यात आई का. ह्या सर्व्या मिळून काही बोलतात माईला, बाळ नको बाळ नको आम्हाला. त्याच वेळेला विचार केला होणार, मायेवाला ह्या सगळ्या लागल्या म्हणायला. माशाचं मोहाळ आहे, बोकडाला चावलं, 5 पड्याचा 7 पड्याचा भुजिंग आहे. वरल्या बाजूला नको नको आपण पाळणा सोडायला म्हणून लागल्या बोलायला. त्याच वेळेला मायेवाने काय केलं भीमा, विचार केला म्हणाला देवा, आणि स्वतः नाही तर तो भंडरा जसा त्या झाडावर मारलेला असायला. बाहुल बिरदाचा भांडारा झाडावर जसा फेकला त्या वेळेला पाऊण गिरणाचा भंडरा झाडावर फेकला. माशा दिशेनाशा झाल्या, राघू दिशेनाशा झाला, इचुंगड्या नाहीशा दिल झालेल्या. माझी मायेवा आगनीचे झालेला. पळना सोडून रेशमाच्या दोऱ्या धरून बाळे कसा घ्यायचा, काना कसा घ्यायचा. त्याच वेळेला विचार केला म्हणाला, भंडाऱ्याच्या जीवावर 52 बिरदाच्या पाळणा सोडला देवा. पाळणा सोडल्यानंतर मायवाने विचार केला म्हणाला, खरोखर हे बाळ आता घ्यायचा कसा. म्हणून स्वतः त्या वेळेला पाळणा सोडून आपल्या बहिणीजवळ जसा खाली दिलेला साईला एका बाजूला पाळणा दिला भीमा त्या वेळेला, आणि लगेच नाही तर मायवाने देवा काही केलं बरं का. सुद्धा ती झाडावर खाली आलेल्या साईला झाडावरनं खाली आली. आता हे बाळ हाताला धरायचं म्हणलं तर बारका आहे, कडीला घ्यायचं म्हणलं तर पोटचा बाळ नाही. आता